खानावळ या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत झटकीपट नारळाची चटणी। अशा साध्या सोप्या स्वादिष्ट रेसिपीसाठी खानावळ चॅनलला सबस्क्राइब करा आणि रेसिपी आवडली तर लाईक पण करा। तर नारळाची चटणी बनवण्यासाठी नारळाचे असे मस्त पातळ काप करून घेऊ आणि सर्वात आधी हे नारळ वाटून घेऊ। तर बघा छान पैकी नारळ आपलं वाटून झालंय मस्त बारीक। आधी वाटलं ना मग नारळाचे तुकडे राहत नाहीत चटणीमध्ये। तर आता यामध्ये आपण घालूया आवडीप्रमाणे हिरवी मिरची आणि कढीपत्ता। कढीपत्ता थोडा जास्त घालायचा बरं का, आणि थोडीशी कोथिंबीर। 2 चमचे फुटाण्याची डाळ घालू म्हणजे डाळवं, आणि हे मस्त वाटून घेऊ। आता हे थोडंसं वाटून झालं की पाणी घालूया त्यात थोडं आणि परत एकदा वाटून घेऊ। तर पहा अशी मस्त बारीक चटणी झाली आणि कढीपत्ता जास्त घातल्यामुळे ह्या चटणीला खूप टेस्ट येते, मस्त लागते। आता ही चटणी काढून घेऊ। आवडीप्रमाणे आपल्याला घट्ट पातळ कशी चटणी पाहिजे तशी आपण करू शकतो। आता ही छानपैकी चटणी आपली घाली, चवीपुरतं मीठ घालू यामध्ये, छान असं मिक्स करून घेऊ चटणीला। आता यावर आपल्याला फोडणी घालायची, म्हणून आपण 1 पळी तेल घेऊ। तेल छान गरम झालं की छोटा चमचा मोहरी घालू, 1 छोटा चमचा उडदाची डाळ घालू। मोहरी छान पैकी तडतडली की 4 ते 5 कढीपत्त्याची पाने घालू आणि ही फोडणी मस्त असं सुगंधी खूप छान वास येतोय। आता या चटणीवर घालू। बघा किती सुंदर दिसते चटणी मस्त। आता ह्या उडदाच्या डाळीमुळे ना खूप खमंग अशी चटणी लागते, ही नक्कीच करून बघा आणि झटकीपट होते। आता ही छानपैकी चटणी झाली। आता डोसाही आपण तव्यावर घातलंय, डोस्याचं बॅटर मस्त फिरवून घेऊ। थोडंसं वरून तेल घालू आणि 2 मिनिटांनी डोसा पलटून घेऊ। फटाफट होतो हा नाश्ता। बघा छानपैकी आता आपला डोसाही झालाय, काढून घेऊ। आणि आता ही झटकीपट आपली नारळाची चटणी, कुरकुरीत डोसे मस्त असे झालेले आहेत आणि खाण्यासाठी तयार आहेत। तर कशी वाटली ही आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।